तर मोदींच्या आजच्या या सभेमध्ये युवकांनी मात्र गोंधळ घातला। मोदींच्या सभेत युवकांनी घोषणाबाजी केली। कांद्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला, तर मोदींच्या सभेत शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। घोषणाबाजी करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली आणि या सभेमध्ये युवकांनी मात्र गोंधळ घातला होता। मोदींच्या सभेत युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली। कांद्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला, तर मोदींच्या सभेत शेतकरी आक्रमक झाले होते आणि त्यानंतर मात्र घोषणाबाजी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। हमने पिछले सीजन में 7 लाख मैट्रिक टन प्याज किसानों से खरीदा है। अब फिर सरकार 5 लाख मैट्रिक टन का बफर तैयार करने में जुटी हुई है। बीजेपी एनडीए सरकार के प्रयासों की वजह से 10 साल में प्याज का एक्सपोर्ट 35% बढ़ा है, 35% बढ़ा है। शेतकरी उठला आणि त्याने प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जरा कांद्यावर बोला। तेव्हा या देशाच्या पंतप्रधानानं त्याच्याकडे रागानं पाहिलं, डोळे वटारून पाहिलं आणि फक्त भारत माता की जय, जय श्रीराम असा घोषणा देऊन निघून गेले। तुम्ही पंतप्रधान म्हणून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसाल, कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल आणि फक्त थापा मारून निघून जात असाल, तर या थापाड्याची या देशाला गरज नाही। 4 जून नंतर आपल्याला त्यांना घरी बसवायचं। मोदी साहेबांनी काय केलं शेतकऱ्याला हे खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं। उगाचच पवार साहेबांवर, उद्धव ठाकरे साहेबांवर बोलण्यापेक्षा ते सुद्धा नकली, आता नकली आणि असली हे जर बघायचं असेल तर 4 तारखेनंतरच आपल्याला कळेल की नकली कोण आणि असली कोण। असली लोक जे आहेत ते मतदार आहेत, ते असली लोकांच्या पाठीमागे। त्यामुळे महाविकास आघाडीलाच यश महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीला या देशामध्ये मिळत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी आणि नेत्यांवर नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। कांद्यावर बोला अशी मागणी सभेत केल्यामुळे काही शेतकऱ्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे। भारतीय लोकशाहीमध्ये ही अत्यंत लाजिरवाणी अशा प्रकारची घटना आहे। 2 शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्ह गोष्ट आहे। किसान सभेच्या वतीनं या गोष्टीचा मी अत्यंत कडव्या शब्दामध्ये निषेध करतो। त्याचा आवाज लोकांना ऐकू येऊ नये म्हणून साहेबांच्या घोषणा त्या ठिकाणी झाल्या, म्हणजे त्या साहेबांच्या। खरं म्हणजे एखाद्याने त्याला बोलून द्यायला पाहिजे होतं, तुमचा प्रश्न सोडवतो, मला एक संधी द्या म्हणून त्याला विनंती करायला पाहिजे होती। पण त्याला भर सभेतून त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम झालं। मी थोडंसं टीव्हीवर बघा म्हटलं, मगाशी इन्स्ट्रक्शन नव्हत्या तोपर्यंत त्या बातम्या सगळीकडे होत्या, पण मागच्या तासाभरापासून यांच्या सभेमध्ये कांदा उत्पादकांनी केलेल्या मागणीचा कुठेही नामोल्लेख झाला नाही। आता ते सगळी स्टोरीज टीव्ही चॅनलवरून काढण्याच्या सूचना आल्या आहेत। ते सगळ्या टीव्हीवरच्या बातम्या आता गेल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।